डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये ब्लड शुगर कंट्रोलमध्ये बऱ्याच जणांना आम्ही सांगतो की तुम्ही असेसमेंट केली पाहिजे, पिरियडिक तुम्ही चेकअप केलं पाहिजे. डिटेक्ट झाल्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर आज एक सोपा मी तुम्हाला एक क्रम सांगणार आहे. इट इज ॲज इझी ॲज ABCDE. आणि सगळ्यात जो महत्त्वाचा जो ई हा फॅक्टर आहे तो फार महत्त्वाचा आहे. हे जे नंबर्स आहेत, हे नंबर्स मी तुम्हाला सांगतो आहे, हे तुम्ही वरचेवर तुमच्या डायबिटीज रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये किंवा कंट्रोलच्या जर्नीमध्ये तुम्ही मेजर केले पाहिजेत आणि ते कंट्रोलमध्ये पण ठेवले पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना जे माहिती आहे की A स्टँड्स फॉर A1C. तुमची जी ॲव्हरेज ब्लड शुगर आहे, 3 महिन्याची जी ॲव्हरेज ब्लड शुगर आहे, ज्याला आपण HbA1c म्हणतो, ही नॉर्मली असं कन्सिडर करतात की वी शुड मेंटेन इट बिलो 6. 6पेक्षा हे HbA1cचं तुमचं पर्सेंटेज असलं पाहिजे. त्यामुळे पहिला नंबर तुम्ही जो याच्यात इन्शुअर करायचा आहे तो म्हणजे तुमचं HbA1c. बीला 2-3 ऑप्शन्स आहेत. बी म्हणजे सगळ्यात पहिलं ब्लड शुगर तुमच्या फास्टिंग आणि PP या ज्या लेवल आहेत. साधारण फास्टिंग शुगर तुमची 110, 100-110 पेक्षा कमी आणि PP जी शुगर आहे ती 140-150च्या आतमध्ये ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसरा जो महत्त्वाचा जो बीसाठी पर्टिक्युलर येतं ते आहे व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 हा पण एक खूप महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये असतो. व्हिटॅमिन B12 साधारण तुमचं जे तुम्ही मेंटेन ठेवायचं आहे 250पेक्षा जास्त, 250 किंवा मोर आयडियली जर का आपण म्हटलं तर 300 ते 900च्या दरम्यान तुमच्या व्हिटॅमिन B12च्या लेवल असल्या पाहिजेत. आणि सगळ्यात जे आहे ते म्हणजे बॉडीचा जो पर्टिक्युलर जो वेस्ट सर्कम्फरन्स आहे, आपला जो कमरेचा जो साईज येतो ह्याच्यामध्ये, तर वेस्ट सर्कम्फरन्स हा पण एक खूप मोठा फॅक्टर येतो. असं म्हणतात की डायबिटिक पेशंट्समध्ये पुरुषांची साधारण जे बॉडी वेस्ट साईज आहे तो 34पेक्षा कमी आणि स्त्रियांचा जो आहे वेस्ट सर्कम्फरन्स तो 32 इंचेसपेक्षा 32 इंचापेक्षा कमी असला पाहिजे. सीमध्ये सगळ्यांना जे कॉमनली माहिती आहे ते म्हणजे कोलेस्ट्रॉल. पण मी कोलेस्ट्रॉलपेक्षाही थोडंसं पुढं जाऊन म्हणेन की पर्टिक्युलरली LDL कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड लिपिड प्रोफाईलमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल हे 200पेक्षा कमी पाहिजे असं सांगितलं जातं. पण त्याच्यापेक्षाही जो महत्त्वाचा घटक आहे जो डायबिटिक पेशंटसाठी जास्त महत्त्वाचा आहे ते म्हणजे ट्रायग्लिसराईडच्या लेवल. ट्रायग्लिसराईडच्या लेवल साधारण 150पेक्षा जर का आपण कमी ठेवल्या आणि LDL कोलेस्ट्रॉल हे पण जर का 30पेक्षा जर का आपण कमी ठेवू शकलो तर मला वाटतं की ते जास्त डायबिटिक पेशंटसाठी बेनिफिशियल असू शकतं. सो LDL कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्स आणि टोटल कोलेस्ट्रॉल हे 3 ज्या गोष्टी आहेत सीमध्ये त्या फार महत्त्वाच्या आहेत. डीमध्ये जे पर्टिक्युलरली येतं व्हिटॅमिन D, जसं व्हिटॅमिन B12चं मी सांगितलं, व्हिटॅमिन D आहे हे पण एक डायबिटीजसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी जी आहे, इन्शुलिनची ग्लुकोजला वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती व्हिटॅमिन D वरती अवलंबून असते. बाकी बरेचसारखे मेटाबॉलिझम जे आपल्या शरीरातले आहेत, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, फॅट मेटाबॉलिझम, प्रोटीन मेटाबॉलिझम, आपल्या स्किनची टोन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम, या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या व्हिटॅमिन Dच्या वरती कुठेतरी अवलंबून असतात. आणि या लेवल साधारण 40 ते 100च्या दरम्यान असल्या पाहिजेत. 40पेक्षा जास्त आणि 100च्या आतमध्ये व्हिटॅमिन D. त्यामुळे व्हिटॅमिन D पण तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा चेक करणं आणि ते लेवलमध्ये ठेवणं डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ईमध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे इमोशनल वेलबिंग आणि दुसरं म्हणजे EGFR. इमोशनल वेलबिंगसाठी कॉर्टिसॉल हा जो एक हार्मोन असतो, बऱ्याच वेळेला बाकी सगळं चांगलं असतं पण जर का माझ्या स्ट्रेस लेवल जास्त असतील तर 24 आवर्स म्हणजे सकाळी उठल्यानंतर 24 तास हे केल्यानंतर तुमच्या शरीरातलं कॉर्टिसॉल लेवल किती आहे हे जर का आपण मेजर करू शकलो आणि ते जर का कंट्रोलमध्ये असेल तर आपला स्ट्रेस लेवल आपल्या नियंत्रणात, हे आपल्याला इमोशनल वेलबिंगसाठी महत्त्वाचं आहे. आणि EGFRचा अर्थ आहे आपल्या किडनीचा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. म्हणजे हा जो EGFR आहे तो नॉर्मली असं म्हणतात की 90पेक्षा जास्त पाहिजे, 90%पेक्षा जास्त पाहिजे. तो जर का 60पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ तुमच्या किडनीवरती प्रेशर वाढतंय. आयदर ते डायबिटीज ब्लड प्रेशरमुळे असू शकतं किंवा त्या डायबिटीज ब्लड प्रेशरसाठी मी जे काही गोळ्या औषधं घेतोय त्याच्यामुळं हा EGFR माझा कमी झालेला असू शकतो. 30पेक्षा जर का EGFR कमी असेल तर ते सिव्हिअर लक्षण आहे, तुमची किडनी खूप स्ट्रेसमध्ये आहे किंवा खूप तणावात आहे आणि तुम्ही किडनी फेल्युअरकडे वेगाने चाललेला आहे हे त्याच्यामध्ये इंडिकेट केलं जातं. त्यामुळं EGFR आणि त्याच्याबरोबर किडनी फंक्शनचे जे पॅरामीटर आहेत, तुमचं जे क्रिएटिनिन असेल, अल्ब्युमिन युरिया म्हणजे आपल्या युरिनमध्ये प्रोटीन वगैरे तर येत नाही आहे ना, युरिक ॲसिडच्या लेवल किती आहेत, युरिया किती आहे, हे आपल्याला EGFR बरोबर चेक करणं गरजेचं असतं. आणि एक पॅरामीटर, मी आता हे 5 तर पॅरामीटर सांगितलेच, पण अजून एक जो पॅरामीटर आहे जो फार महत्त्वाचा आहे ज्याच्याद्वारे आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स डायग्नोस होऊ शकतो, मी फार तर म्हणेन हा ईच्या पुढचा F आहे आणि हे F आहे फास्टिंग इन्शुलिनसाठी. सो फास्टिंग इन्शुलिन पण तुमचं 2 to 6 मध्ये जर का असेल तर ते आयडियल कन्सिडर केलं जातं. 6 ते 22च्या दरम्यान जर का फास्टिंग इन्शुलिन आहे म्हणजे तुमच्या शरीरात माइल्ड इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप व्हायला लागला आहे. आणि 22पेक्षा जर का माझ्या फास्टिंग इन्शुलिनच्या लेवल जास्त असतील तर तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स असण्याची शक्यता जास्त असू शकते. सो हे जे मी ABCDEF हे जे 6 गोष्टी सांगितल्या यातल्या कुठल्या गोष्टी
तुम्ही रेग्युलरली चेक करताय आणि त्याचा काय बेनिफिट तुम्हाला झाला ते जरूर या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. आणि अजूनही पण तुम्हाला जर का वाटत असेल की अजूनही कुठली इम्पॉर्टंट टेस्ट डायबिटिक पेशंट्सनी करायची आहे किंवा केली पाहिजे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर जरूर खाली कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि माझ्या या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या कॉमेंट्स आणि खूप चांगले टॉपिक्स ह्याच्यामध्ये सजेस्ट केले होते. असेच टॉपिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि मॅक्सिमम माहिती, मॅक्सिमम इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. थँक्यू.